तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे आपण जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि तसेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल बिलकुल माझ्यासारखे, तर मी आपल्याला शिकवण्यासाठी दुसरा एक चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे. ज्या चॅनलवर आपल्याला शिकवण्यात येईल की आपण कशाप्रकारे घरी बसून पैसे कमवू शकता. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या चॅनलला जरूर व्हिजिट करायचं आहे. त्या चॅनलचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल तर सध्या तुम्ही जो व्हिडिओ पाहता, सुपर क्लास पाहता, त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या दुसऱ्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, कोणत्या रोपाला स्पर्श करताच मानवाचा लगेच मृत्यू होत असतो? खालीलपैकी कोणत्या रोपाला स्पर्श करताच मानवाचा मृत्यू होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. कनेर आणि मंचिनल ट्री या दोन्ही रोपाला स्पर्श करताच मानवाचा मृत्यू होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, सिंदखेड राजा या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे ते सांगायचं आहे. सिंदखेड राजा या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजमाता जिजाऊ यांचा जो जन्म आहे सिंदखेड राजा या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अप्सरा ही अणुभट्टी भारतातील कोणत्या राज्यातील पहिली अणुभट्टी म्हणून ओळखली जात असते? अप्सरा ही अणुभट्टी भारतातील कोणत्या राज्यातील पहिली अणुभट्टी म्हणून ओळखली जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्र राज्यातील पहिली अणुभट्टी म्हणून अप्सरा अणुभट्टीला ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. 3 प्रमुख युद्ध झालेले पानिपत हे ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 3 प्रमुख युद्ध झालेले पानिपत हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हरियाणा या राज्यामध्ये 3 युद्ध झालेले पानिपत ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कल्पना चावला यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते? कल्पना चावला यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अमेरिका देशाचे कल्पना चावला यांनी नागरिकत्व स्वीकारलेले होते. पुढचा प्रश्न, नाताळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा एक पहिला सुरू केलेला सत्याग्रह होता ते सांगायचं आहे. नाताळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी नाताळ सत्याग्रह सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. नाताळ सत्याग्रह महात्मा गांधी यांनी सुरू केलेला कितव्या क्रमांकाचा सत्याग्रह आहे? नाताळ सत्याग्रह महात्मा गांधी यांनी सुरू केलेला कितव्या क्रमांकाचा सत्याग्रह आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाताळ सत्याग्रह हा महात्मा गांधी यांच्याद्वारा सुरू करण्यात आलेला सर्वात पहिला सत्याग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भूतान हे राष्ट्र कोणत्या वर्षी लोकशाही राष्ट्र बनले आहे ते सांगायचं आहे. भूतान हे राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकशाही राष्ट्र बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 2008 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये भूतान राष्ट्र एक लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आलेले आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गोलाघाट आणि नागाव या दोन्ही जिल्ह्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पसरलेले आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या ही एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 2/3 एवढी जे आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील झारखंड हे जे राज्य आहे राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात. पुढचा प्रश्न, प्ले पास सबस्क्रिप्शन कोणत्या कंपनीने सुरू केलेले आहे? प्ले पास सबस्क्रिप्शन खालीलपैकी कोणत्या कंपनीद्वारा सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. प्ले पास हे जे सबस्क्रिप्शन आहे गुगल कंपनीद्वारा सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये काक्रापारा अणुविद्युत केंद्र स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न,
उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे देत असतो? उपराष्ट्रपती हा आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे सोपवत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा जो आहे राष्ट्रपती यांच्याकडे सोपवत असतो. पुढचा प्रश्न, लालबावटा हा कला पथकाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? लालबावटा कला पथकाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील अण्णाभाऊ साठे यांच्याद्वारा जे आहे लालबावटा कला पथकाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. एक नागरिकत्व हा भाग भारतीय संसदेमध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. एक नागरिकत्व हा भाग भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील ब्रिटन या देशाकडून भारतीय संसदेमध्ये एक नागरिकत्व हा भाग घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असे उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे ही जवळपास सारखीच आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे जवळपास सारखीच आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील नर्मदा तसेच कावेरी या दोन्ही नदीची जी खोरे आहेत जवळपास सारखीच आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी जलगर ही जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे ते सांगायचं आहे. जलगर ही जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याची जलगर ही जलसिंचन योजना आहे. पुढचा प्रश्न, नळगंगा जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी नळगंगा ही जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याची नळगंगा जलसिंचन योजना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर. एलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? एलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील पूर्णा नदीवर जे आहे एलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन्ही धरण बांधण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या ह्या अरबी समुद्राला मिळतात? महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महाराष्ट्रातील कोकण विभागातील सर्व जे नद्या आहेत अरबी समुद्राला जाऊन मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डिंबे हे खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? डिंबे हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो धरणाचा जो आहे डिंबे हा अतिशय प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कुकडी हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? कुकडी हा खालीलपैकी कशाचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील कुकडी हा जो आहे मित्रांनो जलसिंचनाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राह्मो समाजाची सभा जी आहे हप्त्यातील कोणत्या दिवशी भरवण्यात येत असे? ब्राह्मो समाजाची सभा हप्त्यातील कोणत्या दिवशी भरवली जात असे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील शनिवार या दिवशी जे आहे ब्राह्मो समाजाची जे आहे सभा भरवण्यात येत असे. पुढचा प्रश्न, कृतिशील ही चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजाची चळवळ होती ते सांगायचं आहे. कृतिशील ही चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजाने सुरू केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो सत्यशोधक समाजाद्वारे जे आहे कृतिशील ही चळवळ सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये केले जात असते? भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील भारतातील झारखंड राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये तांब्याचे उत्पादन केले जात असते. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्रातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे ते सांगायचं
आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील एकूण 2 जागतिक वारसा स्थळांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर. जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 ठिकाणाचा समावेश आहे? जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 ठिकाणांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील या 2 ठिकाणाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न. पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर आहे? पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्याचे राजधानीचे शहर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गोवा या राज्याच्या राजधानीचे शहर पणजी हे एक बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळते ते सांगायचं आहे. प्रवाळ खडक हा खालीलपैकी कशामध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. प्रवाळ खडक जो आहे समुद्रामध्ये आढळणारा एक अतिशय प्रसिद्ध खडक आहे. लिंबाच्या झाडाखाली झोपल्याने माणूस कोणत्या कारणास्तव मरू शकत असतो? लिंबाच्या झाडाखाली झोपल्यामुळे माणूस हा खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मरू शकतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. लिंबाचे झाड जे आहे जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो, या कारणास्तव लिंबाच्या झाडाखाली माणूस झोपला तर मृत्यू पावू शकत असतो. पुढचा प्रश्न. बीज अंडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते ते सांगायचं आहे. बीज अंडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. स्त्रियांमध्ये जे आहे बीज अंडकोशी ग्रंथी समाविष्ट असते. पुढचा प्रश्न. आउटू ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? आउटू ग्रंथीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. थायराइड ग्रंथी या दुसऱ्या नावाने आउटू ग्रंथीला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रण करणे हे जे आहे रक्ताचे एक अतिशय विशेष काम आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी मानवामध्ये कुपोषण कोणत्या कारणास्तव होत असते? मानवामध्ये कुपोषण हे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रथिनांच्या कमतरतेमुळे मानवामध्ये कुपोषण हे निर्माण होत असते. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा ठाम विश्वास होता ते सांगायचं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विश्वास आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर ठाम झालेला होता. पुढचा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतरत्न देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1990 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा समता सैनिक दलाची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आणीबाणी तत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? आणीबाणीचे तत्व भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. जर्मनी या देशाकडून भारताने आणीबाणीचे तत्व स्वीकारलेले आहे. पुढचा प्रश्न. झारखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. झारखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. रांची ही जी आहे झारखंड राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न. मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दर्पण हे जे वृत्तपत्र आहे मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न. कायदा करून सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली होती? कायदा करून सतीची प्रथा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. लॉर्ड बेंटिंग यांनी जे आहे कायदा करून सतीची प्रथा बंद केलेली होती. पुढचा प्रश्न. भारतीय शासन प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ते सांगायचं आहे. भारतीय शासन प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतीय शासन प्रणाली जे आहे मित्रांनो लोकशाही प्रकारची आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते? ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. बीड या जिल्ह्याला जे आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हटले जात असते.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे. आणि पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण ऑनलाईन घरी बसून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी शिकवण्यासाठी मी एक दुसरा चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे. ज्या चॅनलवर शिकवण्यात येईल की आपण कशाप्रकारे ऑनलाईन फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब व इतर प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवू शकता. एकदम घरी बसून ते शिकवण्यात येईल. आणि त्यामुळे जर इच्छुक विद्यार्थ्यांना व्हिजिट करायची असेल त्या चॅनलला, तर त्या चॅनलचा जी लिंक आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतोय का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.